रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। नमस्कार, मी शिवस्वराज्य संघटना महिला आघाडी अध्यक्ष आहे। तसंच आमच्या संघटनेमार्फत आम्हाला आमच्या ज्या डोंगराळे गावामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे गाव आहे, तिथं जी मुलीची दुर्दशा झाली किंवा त्या मुलांनी केली आहे, ती दुर्दशा असं बाकी मुलींवर घडू नये हे अत्याचार असं माझं निवेदन आहे की आपण जे सरकार आहे हे झोपलेलं आहे का? आतापर्यंत किती घटना घडल्या आणि ह्या दाबवण्याचा प्रयत्न केला, ही आता दाबली नाही गेली पाहिजे। नाही जर दाबली गेली तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू हे माझे 2 शब्द मी संपवतो। नमस्कार, आम्ही शिवस्वराज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुक्यातील डोंगराळी जी घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे ती। अशा घटना घडतच राहतात मालेगावमध्ये। तर अशा काही नराधमांना शिक्षा होण्याच्या आधी त्यांचे दोन्ही हात छाटून त्यांना 6 महिने तरी तुरुंगात ठेवून नंतर त्यांना फाशी सजा देण्यात यावी। कारण त्यांना ज्या बालिकेवरती जो अत्याचार करताना त्याला दुर्दशा झाली, तर त्याचे हात छाटल्यानंतर त्याला 6 महिने सुद्धा त्याला ती वेदना झाली पाहिजे, जाणवली पाहिजे आणि त्यानंतर त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमच्या संघटनेकडून विनंती। एवढं बोलून आम्ही 2 शब्द